या ठिकाणी केला जातोय, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. भावेश या. गणेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान संपन्न करत आहोत. भावेश कुंभार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सदैव या संघाला किंवा या मंडळाला त्यांचा नक्कीच पाठिंबा असतो. असे गोड व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. त्यानंतर जाऊयात पुढील मॅचकडे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जशी डावाला सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सुनील पाटील सर यांचा. थँक्यू सो मच. पिळ्यांच्या संघाचे कर्णधार आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच प्रवीण शिंदे सर. त्यांचा आवाज आपण ऐकलात मागील सत्रामध्ये. सर्वांचं सरचं स्वागत, हार्दिक स्वागत. दोन संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. वीर बजरंग धोंडावडली विपक्षात सिकंदर स्पोर्ट्स महापोली. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता प्राचारण केलं गेले. वीर बजरंग धोंडावड टीमला सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अरबाज तर नॉन स्ट्राईक एंडला उमेर. गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल दलवी. पहिला षटक हाताळण्याकरिता सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं. तर मॅचला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये माधव ठाकरे सर, तर शेख सर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. कुठली धाव या चेंडूवर नाहीये. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गेली. ज्या पद्धतीनं चेंडू हाताळला गेला होता, विकेटच्या वरनं गेला जरूर होता, परंतु कुठली धाव फलंदाजाला घेता आली नव्हती. गोलंदाज प्रज्वल दलवी पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर अरबाजच्या विरोधामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा शॉट पाहिजे क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. पेकी झाले नॉन स्ट्राईक एंडकडे. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे आणि पहिली धाव फलकावर जोडली जाते. आघात झालाय. संघाचं खातं खुलं गेलंय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर. फलंदाजी करत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम आपण पाहतोय वीर बजरंग धोंडावडूच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉसला मात्र फुल टोल वसूल करत असताना स्वेरलेग क्षेत्राच्या बाहेर पाठवलं गेलंय. हा येतोय धमाका. सिक्सर 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उमेरच्या बॅटमधून येणारा पहिला षटकार. 6च्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 7 या अंकावर. जणू काय मेजवानीच होती आणि स्वीकारले गेले बॅटरनं. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्रामध्ये. कुठली धाव घेता नाही बॅटर उमेरला. धावसंख्या स्थिर 7 या अंकावर. चेंडूंचा खेळ झालाय 4. गोलंदाज प्रज्वल दलवी, गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस सॉफ्टचा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. हा येतोय
चौकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 11 या अंकावर चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये हे दोन्ही बॅटर करत असताना त्यामध्ये पाहिलं तर उमेरची चांगली फलंदाजी 6 आणि 4 अशा धावा अर्जत करत असताना आपण त्या इनिंगमध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. हल्ला चढवला गेलाय पहिल्या ओव्हरपासून प्रज्वल दलवीच्या गोलंदाजीवर. ह्यावेळेस मात्र कमबॅक केलंय. निर्धावानं मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना बिनबाद चांगली सुरुवात म्हणावी लागेल सिकंदर स्पोर्ट्स मापोली. 11 धावा फलकावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर ह्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट आले, मात्र 3 चेंडूवर 11 धावा जमवल्या गेल्या होत्या. म्हणजे उत्तर बॅटरकडे होतं. पलटवार जरूर गोलंदाजाने केलं होतं. पहिला चेंडू डॉट राहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि चौथा चेंडू डॉट राहिला. 5व्या चेंडूवर चौकार आला आणि शेवटचा चेंडू निर्धावानं षटकाची समाप्ती केली. आणि पहिल्या षटकामध्ये प्रज्वल धनुने 11 धावा खर्च केल्या. मात्र जमेची बाजू ठरली सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमच्या बाजूनं. कुठली विकेट पहिल्या षटकामध्ये गमावली नाही आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जमवल्यात त्या दुसऱ्या षटकामध्ये जमवल्या जातील की मात्र पलटवार केला जाईल वीर बजरंग ढोंडावले टीमच्या माध्यमातून येणाऱ्या गोलंदाजाकडून. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज उमेश दलवीला आणलं गेलंय. एक अनुभवी गोलंदाज. ग्रामीण क्रिकेटमध्ये त्याची गणना केली जाते अष्टपैलू खेळाडू म्हणून. आणि तो गोलंदाज आता वाहतो. त्यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गेली. त्रिफलाची बाद होतोय अरबाज. विकेट संपादन केलंय उमेश दलवीनं. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद झालाय दुसऱ्या षटकाच्या. आणि अरबाज निराश पावल्याने तंबूच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाबू डावकोरे आताचा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या हंगामात पाहिलं तर खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे पाहण्यासारखं असेल. परंतु गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले गेले. आत्मविश्वासाने भरणार आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करेल. गोलंदाजी ट्रॅकवर आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाईल यात मात्र मात्र शंका नाही आहे. अनुभव आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्याच बॉलवर अनुभव दाखवला गेलाय अरबाजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस लिडिंग एज आहे यष्टी रक्षक प्रज्वल दलवी आला चेंडू खाली आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट मिळवली गेली. बॅक टू बॅक दुसरा झटका. कमालीची गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या गेल्या आहेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक साजरी केली जाईल का हे पाहण्यासारखं असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय आसिफ. कमालीची गोलंदाजी राहिली. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या गेल्या आहेत. विकेट हॅट्रिकवर उभा येऊन टाकला हा गोलंदाज. परंतु समोर बॅटर आपण पाहिलं तर आसिफ शेख. ह्यावेळेस समोर खेळलेत. फॉलो थ्रूमध्ये फील्ड केलं गेलं. कुठली धाव यावेळेस मिळणार नाही आहे. 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत कुठली धाव खर्च केली नाही आहे आणि त्यामध्ये अरबाज आणि बाबूला मात्र माघारी परतवलं गेलंय. ह्यावेळेस गती कमी केली होती. फिंगर रोल केले होते. बॅटची एज घेऊन चेंडू एक टप्प्यावर अडवला गेला एस्टिकच्या माध्यमातून. ह्या चेंडूवर सुद्धा कुठली धाव मिळाली नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाही आहे गोलंदाजानं. प्रज्वल दलवीच्या नंतर उमेश दलवी चांगली गोलंदाजी करत असताना ह्यावेळेस सिंगल धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय. बऱ्याच वेळानंतर मात्र 11 नंतर 12 वर जात असताना
धावांसाठी संघर्ष करावा लागला या ओव्हरमध्ये. 5 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आत्तापर्यंत या गोलंदाजानं. अंतिम चेंडू खेळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर उमेश दळवी. ह्यावेळेस निर्धावानं दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 12. पहिल्या षटकामध्ये प्रज्वल दळवीने खर्च केले होते 11. दुसऱ्या षटकामध्ये उमेश दळवीनं फक्त खर्च केली 1 धाव. आणि कमालीची गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावांसाठी संघर्ष करावा लागला फलंदाजांना आणि त्यामध्ये अरबाज बाबू हे फलंदाज परतीचा प्रवास करावा लागला ह्या षटकामध्ये आपण पाहिलं. आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 षटकामध्ये 12 धावापर्यंत मजल मारता आली आहे. पहिल्या षटकात पाहिलं तर बाजू राहिली होती सिकंदर स्पोर्ट्स मापोलीची. दुसऱ्या षटकामध्ये बाजू राहिली आहे वीर बजरंग धोंडा वडोलीची. वार त्यानंतर पलटवार सातत्याने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र तिसरे षटक कशा पद्धतीनं राहील, सिकंदर स्पोर्ट्स मापोलीच्या बाजूने राहील की मात्र वीर बजरंग धोंडावलीच्या बाजूने राहील ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शैलेश भोईरला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. प्रत्येक हंगामामध्ये चांगला खेळ या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या हंगामात सुद्धा चांगला खेळ गोलंदाजी असो फलंदाजी असो त्यासाठी तो जाणला जातोय. आणि तेच आशेने मात्र कर्णधाराने ही जबाबदारी त्या गोलंदाजावर सोपवली गेली आहे. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस ऑन साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय. चांगला झेल, फलंदाज फेल, विकेट क्रमांक 3 जाईल मैदानाच्या बाहेर. अरबाज बाद. कमालीचा झेल पकडला गेलाय. त्या पद्धतीनं असं वाटलं होतं की झेल पर्यंत पोहोचणार नाहीये आणि पोहोचणार नाहीये तो अक्षय नाहीये. आणि काय कमालीचा झेल पकडला सीमा रेषेच्या जवळ. आणि फलंदाज अरबाजला मात्र माघारी परतवा लागलं. आसिफ बाद झालाय. आपल्या सवे आसिफ बाद होऊन परत असताना न्यू बॅटर आशिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमतः आपण पाहिलं अरबाज बाद झाला, बाबू बाद झाला. त्यानंतर न्यू बॅटर आशिक. ह्यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय. चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय. 1 टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता आणि ऑन साईडला खाली क्षेत्र पाहायला मिळालं होतं. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला सरळ पाठवलं होतं 4 धाबेकरिता. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली आहे 16 या अंकावर. आसिफ बाद झाल्यानंतर आशिक मैदानात आला आणि आशिकच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. सुरुवात चांगली झाली या बॅटरच्या माध्यमातून पाहिलं तर. दुसऱ्या षटकामध्ये संघर्ष करत असताना सिकंदर स्पोर्ट्स मापोली हा संघ पाहायला मिळाला. पण तिसऱ्या षटकामध्ये मात्र विकेट गेल्यानंतर चौकारचं खातं खुलं केलं ह्या बॅटरनं शैलेश भोईच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस बॅट चेंज आणि विकेटचं होईल इथे मात्र पतन. वार त्यानंतर पलटवार शैलेश भोईरच्या माध्यमातून. फलंदाज आशिक बाद होऊन परत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पापा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विकेट्सचं पतन आपण पाहिलं तर 4 विकेट्स गमावल्या गेलेत. फलकावर धाबा 16 पाहायला मिळत आहेत. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. 40 पेक्षा जास्त धाबा जोडायचे असतील तर मात्र एक पार्टनरशिप उमेर आणि पापाला इथून मात्र
प्रस्थापित करावे लागेल, बिल्ड करावे लागेल. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 17 या अंकावर. सलामीचा बॅटर्स उमेर आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. तो मात्र तग धरून मैदानाच्या आतमध्ये, तर मात्र धावांची पूर्तता या बॅटरला करावी लागेल. ह्यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला जरूर चेंडूला खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 5. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शैलेश भोईरची. अंतिम चेंडू टाकण्याकरिता तिसऱ्या षटकातील शैलेश भोईर. ज्यावेळेस स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक सजवला गेला होता, चुकी घडली आहे, झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पापा या बॅटरला परतावा लागेल. डगआउटच्या आश्रयाला लागणारा हा 5वा धक्का. पाचवा फलंदाज बाद झालाय पापा. निराश पावलेने तंबूच्या आश्रयाला जात असताना न्यू बॅटर आपण पाहतोय आकाश परिहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 18 धाबा फलकावर. 6च्या सरासरीनं धाबा जमवल्या गेल्यात आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात जरूर 11 धाबा दिल्या असतील प्रज्वल दलवीनं, त्यानंतर मात्र कम्मालीचं कमबॅक राहिलंय. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवत असताना 1च धाव खर्च केली उमेश दलवीनं आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या शैलेशनं. आणि त्या गोलंदाजानं मात्र 3 विकेट्स आपल्या नावावर कोरत असताना तिसऱ्या षटकाची समाप्ती केली. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राहुल. अंतिम षटकाकरिता ह्या गोलंदाजाला मात्र ही धुरा सोपावली गेली. राहुलचं सुद्धा या अंगामध्ये पाहिलं तर चांगला खेळ राहिलाय. ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. समोर बॅटर आकाश परिहार सज्ज होतोय राहुलच्या विरोधामध्ये. आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. 18 धावा फलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ. अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, कितीचं टोटल उभं केलं जाईल वीर बजरंग ढोंडावले टीम समोर, ते पाहण्यासारखं असेल. आत्तापर्यंत धावांसाठी संघर्ष करावा लागलाय दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. मात्र अंतिम षटकामध्ये पलटवार होईल का? ह्यावेळेस सॉफ्ट स्विचचा फटका, प्रॉपर टायमिंग नव्हतं. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फलंदाजाला संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 20 या अंकावर धावफलक. पहिल्या सत्रातील अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. ह्या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 पेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील. लढण्यापुरतं स्कोर मात्र धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल का, ते पाहण्यासारखं असेल की मात्र राहुल त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी करेल आणि त्या धावा कुठेतरी रोखण्याचं काम हा गोलंदाज करेल. गोलंदाज तयार. राहुलचा पुढील चेंडू ह्यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत आगळ्या वेगळ्या शैलीनं व्हाईट बॉलचा इशारा करतायत. 1 धाव मिळेल धावफलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं 21-21. राहुल पुण्याच्या एकदा आकाश परिहारच्या विरोधामध्ये.
ह्यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. एकच धाव, एके धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. 22-22. 22 वर 5 अशी परिस्थिती. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील. स्ट्राईक एंडला सलामीचा बॅटर्स उमेर. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 23-23. गोलंदाज तयार. राहुलचा पुढे चेंडू. ह्यावेळेस लिडिंग एज आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. स्वतः यष्टीरक्षक प्रज्वल दलवी चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा फलकावर. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये एखाद दुसरा फटका चौकार आणि षटकाराच्या साह्याने आला तर मात्र लढण्यात स्कोर धावफलकावर लावण्यात येऊ शकतोय. ते प्रयत्न करावे लागतील ह्या दोन्ही बॅटरला. मात्र गोलंदाज आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र ह्यापुढे येणारे 3 चेंडू हातावे लागतील या गोलंदाजाला. राहुल हा गोलंदाज आपण पाहतोय. ह्यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवलं गेलंय. स्वेरलेग क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. हा येतो धमाका. सिक्सर. जणू काही पर्वणीच होती बॅटरसाठी. लाईन ओळखली होती, गती ओळखली होती आणि आला तसा चेंडूला फेकून दिला होता सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचला गेलंय. 31-31. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील आणि ज्या धावा येणे गरजेचं होत्या त्या धावा जमवत असताना आपण पाहतो हे दोन्ही बॅटर. प्रामुख्याने पाहिलं तर उमेर सलामीचा बॅटर तग धरून राहिलाय आणि शेवट गोट करत असताना आपण पाहतोय. ह्यावेळेस ऑन साईडला गती कमी होती आणि यावेळेस चुकी घडली आहे प्रथमेश कडून. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. 4. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 35 धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय सिकंदर स्पोर्ट्स महापोली. तर मात्र अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल की मात्र कमबॅक करेल गोलंदाज. ह्यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. आगळ्या वेगळ्या शैलीने व्हाईट बॉलचा इशारा करत आहेत. म्हणजेच अतिरिक्त भरणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल. 36. 9-9 सरकार. पार्वती क्रिएशन पॅनल. यावेळेस फुल टॉस. चेंडूला पाठवला गेलाय सीमारेषा पार. षटकार. 6. इनिंगची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचला गेलाय 42. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमने बनवल्यात 42. आता मात्र 43 विजयाकरता कराव्या लागतील. जय बजरंग नोंडावडोली. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 22 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलनं. हार्दिक स्वागत आहे विजय सर. बऱ्याच दिवसांनी विजय सरांची सुद्धा भेट होते. जय वाघोबा समर्थक आणि आमचे समालोचक मित्र विजय सर, आपलं सरचं स्वागत. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 42 फलकावर लावण्यात यश आलंय सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला. आता मात्र वीर बजरंग ढोंडावडूला 43 धावांचा
आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. जशा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आवाज ऐकाल आमचे समालोचक मित्र प्रवीण शिंदे सरांचा. धन्यवाद. खूप चांगली बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये पाहिली. मॅच समरी आपण पाहिली तर प्रज्वल 11 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 उमेश दळवी आले, अवघी धावा खर्च केल्या ती मात्र फक्त सिंगल. तिसऱ्या षटकामध्ये शैलेशने गोलंदाजी केली, त्याने देखील फक्त धावा खर्च केल्या 3. परंतु शेवटचं षटक महागडं ठरलं, तिथे 22 धावा आल्या आणि या सामन्याला कलाटणी मिळाली आहे. पूर्वार्ध पाहिला, पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाने. बॅटिंग करताना धावा जमा केल्या त्या एकंदरीत 42 धावा उभ्या केल्या. 43 धावांचं आव्हान आहे टीम वीर बजरंग धोंडावडवली या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅटिंग करण्याकरिता प्रज्वल आणि त्याच्या साथीने शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तर पहिल्या क्रमांकाचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये वसीम गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. वसीम दिंडा इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 24 बॉल 43 धावांची आवश्यकता आहे. पहिले 2 षटकं टीम धोंडावडोली संघाच्या नावावरती राहिले होते, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये धावांचे शेवटच्या षटकामध्ये बोलावं लागेल कारण तिथे 24 धावा आल्या आणि या मॅचला एक आगळी वेगळी रूपरेषा पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय शैलेशला, नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रज्वल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले बॅटिंग करण्याकरिता. पहिल्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये वसीमला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. बॅकवर्ड स्क्युअर लेक आहे, मिड ऑन आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल राऊंड द विकेटने या ठिकाणी लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, शॉट सिलेक्शन नव्हतं आणि तिथून मात्र एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होतं आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग झालं, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवरती सिंगल आल्या. या सिंगलने टीमचं अकाउंट ओपन झालं आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल प्रज्वल करिता. ओ या वेळेला सबमरीन डिलिव्हरी, फलंदाज देखील चक्क झालाय. जसा टप्पा पडला तसा वेध घेतला एस्टॅनचा. त्रिफळाची झालाय प्रज्वल दळवी. मोठी विकेट या सामन्यातील प्रज्वल दळवी. बॅक टू द डगआउट. चेंडूच ध्यानात आलेला नाहीये. ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर झाला तसाच थेट एस्टॅनवरती आदळला आणि इथून मात्र विकेट आली आहे. फलंदाज प्रज्वल दळवी बाद. टीमला बसलेला हा पहिला धक्का आपण पाहतोय. एक मोठी विकेट. इनफॉर्म फलंदाज प्रज्वल दळवी. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं उमेश दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करताना कमालीची गोलंदाजी केली होती, फक्त सिंगल धाव खर्च केली होती उमेशने. आता बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्त्वाची विकेट आली आहे. खरं तर प्रज्वल दळवी इथे मात्र स्वस्तात बाद झालाय. 43 धावांचं टार्गेट ठेवलंय. वसीमने जी विकेट हवी होती ती मात्र प्राप्त करून दिली आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाला. या स्पर्धेचा पहिला दिवस शिवछत्रपती स्पोर्ट्स लांबच आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम आपण पाहतोय. भावेश चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही स्पर्धा. पहिली विकेट आली आणि त्यानंतर उमेश मैदानात दाखल झालाय. वसीमचा थोडासा आत्मविश्वास उंचावलेला असेल ज्या पद्धतीने त्यांनी प्रज्वल दळवीची विकेट आपल्या नावावरती केली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पॅडवरती बॉल आदळला गेला. एक सिंगल चिकी सिंगल इथे कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 2 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. लेग बाईटचा इशारा होतोय आणि या फटक्यांकरिता उमेशला सातत्याने ओळखलं जातं. आल्या स्विच हिटचा प्रयत्न केला होता, एक सिंगल आली आहे.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत दोन्ही अंकावरती. वसीम पुढचा बॉल घेऊन यावेळेला जबरदस्त स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, लॉंग ऑफला क्लिअर करेल. एक जबरदस्त चौकार येतोय शैलेशच्या बॅटमधून. या डावातला हा पहिला दमदार शानदार चौकार. व्हॉट अ शॉट, काय स्ट्रोक सजवला गेला मिडल ऑफ द बॅट. अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला, प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर त्याने त्याचा क्लास दाखवलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 4च्या साह्यानं एकंदरीत 6 धावा धावफलकावरती. संघर्षाचा संघर्षमय चौकार शैलेशच्या बॅटमधून आलाय. राईट आर्म राऊंड द विकेटने वसीम दिंडा पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय, परंतु यावेळेला हॉट कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त झेल टिपलाय. उलटच्या बाजूने झेल टिपणं अशक्य होतं, परंतु अशक्य काही नसतं, केलं तर शक्य देखील होऊ शकतं हेच दाखवलं या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज शैलेश बाद. दुसरा धक्का टीम वीर बजरंग धोंडावडोली संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे सूत्र या क्षेत्ररक्षकाने ध्यानात ठेवलं होतं आणि त्या पद्धतीने हा झेल त्याने कॅरी केलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का टीम धोंडावडोली संघाला. 6 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंतचा विचार केला तर चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि प्रथमेश थालके हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता सज्ज आला. डावाची पडझड पाहायला मिळते. आता 2 अनुभवी खेळाडू आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. एक बाजूने प्रथमेश आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय उमेश दळवीला. अनेक साऱ्या वर्षांचा अनुभव पाठीशी आहे उमेश दळवीच्या. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची चर्चा सातत्याने भिवंडी ग्रामीणमध्ये राहिली आहे. आता मात्र त्याला तो खेळ, त्याला तो क्लास, त्याला तो अनुभव या सामन्यामध्ये दाखवावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडवरती राईट हँड बॅट्समन न्यू बॅटर प्रथमेश. हो, खोलवर टप्प्याचा बॉल. इथून मात्र थोडंसं वळण घेतलं बॉलनं. एक सिंगल इथे मात्र घेतली आहे. शेवटच्या अंतिम बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि पहिलं यशस्वी षटक या ठिकाणी वसीम दिंडाच्या नावावरती जाईल, ज्या ठिकाणी फक्त धावा आल्या 7 आणि विकेट्स आल्यात त्या मात्र 2. कमालीची गोलंदाजी केली आहे आणि एक जो 2 नंबरचा विकेट आपण पाहिला शैलेशचा, ते संपूर्ण श्रेय, ते संपूर्ण क्रेडिट त्या क्षेत्ररक्षकाला जाईल ज्यानं तो झेल टिपला. सन्माननीय राजेंद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण देखील सन्मानाने व्यासपीठावरती यायचं. आपल्या या ट्रॉफीमध्ये, आपल्या या चषकामध्ये, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आराम आलाय नवीन गोलंदाजी करण्याकरिता. आता 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता इथून हा सामना जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18, म्हणजेच प्रत्येकी षटकामध्ये विचार केला तर आता इथून 12 धावांची सरासरी गाठावी लागेल टीम वीर बजरंग धोंडावडोली संघाला. दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, ताकदवार आहेत आणि रणनीती स्पष्ट असेल या दोन्ही टीममध्ये. ना नावासाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतो फक्त गावच्या अस्मितेसाठी. कालच्या दिवसामध्ये टीम धोंडावडोली संघ चाणे इथे देखील क्वालिफायर झाला आहे. काल देखील त्यांचा खेळ खूप चांगला राहिला आहे, परंतु त्याच खेळाची अपेक्षा आज या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा केली जाईल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर प्रथमेश आहे. चला मॅच स्पीडअप करा, विनंती असेल आपल्याला. आरम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. षटकातला पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर फुलर लेनचा बॉल होता. पहिली धाव अगदी वेगानं पूर्ण केली आहे. ऑन ड्राईव्ह केला, समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 8 धावा धावफलकावरती. मात्र दोन्ही बॅटरपैकी एक बॅटरला आपले हात खोलावे लागतील, कारण रिक्वायर्ड रन रेट टार्गेट चेस करताना खूप महत्त्वाचा असतो. आणि जर तुम्ही सिंगल डबलमध्ये त्याचं परिवर्तन केलं तर मग ती सरासरी आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. त्यामुळे उमेशला किंवा प्रथमेशला इथून हात खोलावे लागतील. इथून मात्र आरमने पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये वारंवार बदल घडवला गेला आहे. लॉंग ऑफला आता मात्र आतमध्ये आणलं गेलं आहे आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला सीमारेषेलगत ठेवलं आहे. हो, यावेळेला फक्त दिशा दाखवली आहे, गतीचा योग्य वापर केला आहे. डीप बॅकवर्डमध्ये बॉलला ढकलला गेला आहे. एक सिंगल इथे आली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग होती, अकूट टप्प्याचा बॉल होता, थोडी उसळी मिळाली होती, त्याला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता उमेश दळवीचा आणि इथे एक सिंगल कंप्लीट केली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ पूर्ण झाला.
यानंतर होणारा सामना असणार आहे जय बजरंग शेलार पॉवर शेलार ए आणि विजय संघ असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल आरमचा राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ होत असताना समोरच्या दिशेने अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. खरं तर इथून मात्र फार मोठी चुकी पाहायला मिळाली. ही सिंगलचं डबल मध्ये रूपांतर होईल. क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव ही अत्यंत महत्त्वाची आहे. पहा जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं आहे. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. दुहेरी अंकामध्ये 11 या अंकावरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. मात्र इथून अटॅकिंग क्रिकेट थोडं का होईना परंतु खेळावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये चौकार षटकार येणं बंधनकारक असेल. परंतु काय गोलंदाजी चालली आहे टीम महापोली संघाची. विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. मोठा स्ट्रोक मारू दिला जात नाही. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. आरमचा पुढचा बॉल सामना करेल प्रथमेश. यावेळेला समोरच्या दिशेनं अगदी पाहिलं तर चांगले प्रयत्न चांगले एफर्ट्स दाखवले गेले होते आणि त्याची इथे धावा मिळू शकल्या असत्या. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्यावेळेला तुमची गोलंदाजी ही चांगली होते. कारण गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. इथे मात्र पाहिलं तर सिंगल आली आहे आणि सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 1च्या साह्यानं 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. 4 बॉलमध्ये 5 धावा आरम खर्च करतोय. ज्या पद्धतीनं पहिलं पॉवर प्लेचं षटक वसीम दिंडाने हाताळलं होतं चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती आणि या षटकामध्ये देखील पाहिलं तर आरम चांगली गोलंदाजी करतोय. आणि सर्वात जमेची बाजू काय आहे ना टीम महापोली संघासाठी तर त्यांची असलेली स्ट्रॉंग गोलंदाजी. षटकातला पुढचा बॉल सामना करेल उमेश. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ खाली आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवून दिलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. ओड शॉट बॅटच्या स्लॉट मध्ये होता पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये आणि ही खासियत आहे ही क्वालिटी आहे. हा दर्जेदार खेळाडू का संबोधला जातो त्याचं एकमेव कारण संघ अडचणीत होता आणि संकटात होता. अशा प्रसंगी हा फलंदाज मैदानात एंटर झाला आणि आता संकटातून बाहेर काढतोय. 18 धावा धावफलकावरती काय स्ट्रोक खेळला होता. नेत्रदीपक फटका. अगदी पाहिली ना तर फटक्यामध्ये ताकद कमी होती परंतु टायमिंग प्रॉपर होता. मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतलं आणि फेकून दिले 7 धावांसाठी. 18 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल आरमवरती अटॅक केलाय उमेशनं. शेवटचा अंतिम बॉल निर्णायक असेल. फ्लिक केला ऑन साईडला. स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती स्वार होतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केले अंतिम बॉलवरती आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे ती मात्र 24. खरं तर 12ची सरासरी गाठायची होती आणि इथून मात्र 12 त्या धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये आत्ता 24 धावांची गरज आहे. गेम प्लॅन आता कोणत्याच यशस्वी होणार. टीम वीर बजरंग धुंडावडवली की टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाचे. विनंती असेल स्पीडअप करा कारण यानंतर देखील 3 सामने शिल्लक आहेत. त्या अनुषंगाने आपण आयोजन कमिटीला सहकार्य करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. विजयाकरता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 धावांची गरज आहे. या 24 धावा कोणत्या पद्धतीने चेस केल्या जातील की चेस होण्यापासून रोखलं जाईल खूप सारे प्रश्नचिन्ह. आणि षटक क्रमांक 3 मध्ये आशिक अन्सारी आलाय गोलंदाजी करण्याकरिता. आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे ऑलराऊंडर खेळाडू आशिक अन्सारी इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला तो देखील गाजवतोय. अगदी पहिलं तर एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू आहे आशिक अन्सारी. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. 12 बॉल 24ची गरज आहे. तर दुसऱ्या एंडवरती उमेश हा देखील दर्जेदार खेळाडू आहे. उमेश चांगली बॅटिंग करतोय डावाला सांभाळतोय पुढे घेऊन जातोय. 12 बॉल 24ची गरज आहे. समान संधी आहे. विनंती आहे सामना सुरू करा. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अगदी पाहिलं तर
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, कारण एक्स्ट्रा कव्हर नाही आहे आणि तिथून हा शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल. टीमची धावसंख्या रोखली आहे. 19 अंकावरती डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आशिक अन्सारीनं चांगली गोलंदाजी ॲक्शन आणि इन कटर आणि आउट कटर बॉल टाकण्यामध्ये बाहेर असलेला हा गोलंदाज. ओ सबमरीन डिलेव्हरी, टप्पा पडला आणि खाली राहिला. जसा वसीम दिंडाचा बॉल होता तिथे विकेट आली होती प्रज्वल दळवीची, अगदी त्याच पद्धतीने बॉल हाताळला गेलाय. डॉट बॉल इथे देखील आलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र थोडासा दडपण निर्माण करेल, परंतु इथून उमेशला संयमाने फलंदाजी करावी लागेल. टीमची धावसंख्या पाहिली 19 धावा. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र कॉन्फिडन्स वाढवतोय गोलंदाजाचा. आशिक अन्सारी चांगला खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर उमेश देखील चांगला खेळाडू आहे. म्हणून ही लढाई आहे ना बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. राईट मोहर द विकेट. पुढचा बॉल इथे मिस टाइम स्ट्रोक, पकडो कॅच, जितो मॅच. इथे दुसऱ्या टर्ममध्ये झेल टिपला. झेल तर निसटला होता आणि अखेरकार उमेश दळवीची ती महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या आशिक अन्सारीनं. हा टीमला बसलेला तिसरा धक्का. उमेश दळवी बॅक टू द डगआउट. उमेश बाद झाला या ठिकाणी. निराश पावलाने माघारी परतोय. सलगचे 3 बॉल डॉट आले, ज्यामध्ये उमेशची महत्त्वपूर्ण विकेट आली. अक्षय पाटील आता इथे मैदानात इंटर झालाय. अक्षय पाटीलची जबाबदारी प्रामुख्याने महत्त्वाची असेल. मिडल ऑर्डरमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती आणि खूप साऱ्या अशा स्पर्धा आहेत, खूप सारे असे सामने आहेत की अक्षयने अशा कंडिशन्समधून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलाय. त्यामुळे अक्षय पाटीलवरती आता इथून संपूर्ण जबाबदारी असणार आहे. 9 बॉल 24 धावांची गरज. सामना संपलेला नाही आहे. सामना दोन्ही बाजूने आहे. इथून येणाऱ्या 3 चेंडूवरती चांगली फलंदाजी केली तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला चुरस पाहायला मिळेल. सामना कोणीही जिंकून द्या, प्रेक्षकांना काय हवं आहे तर प्रेक्षणीय सामना. तो प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल का? कारण सामनामध्ये खरं तर पाहिलं ना तर जय पराजय हा होत असतो. जिंकणारा संघ देखील आपलाच असतो आणि पराभूत होणारा संघ देखील आपलाच असतो. म्हणजे प्रेक्षक तुमच्या पाठीमागे उभे असतात ना सामन्यांचा आनंद घेण्यासाठी, तर त्यांना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगताना पाहायला आवडतो. मात्र हा तो सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का? 9 बॉल 24ची गरज. आशिक अन्सारी पुढचा बॉल घेऊन राईट मोर द विकेटने फ्लिक केला. ऑन साईडला पुल्लर लेनचा बॉल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला अक्षय पाटीलनं. एक सिंगल इथे मात्र मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 20 या अंकावरती. आतापर्यंत 3 विकेट्स गमावलेत. 8 बॉल आणि 23 धावांची गरज. असं वाटत होतं उमेश मैदानाच्या आतमध्ये असताना कुठेतरी टीम धोंडावडोली संघ फ्रंट फूटवरती आहे, मात्र आता बॅक फूटवरती आहे. आशिक अन्सारीचा पुढचा बॉल. ओ यावेळेला मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. गुडघे टेकवले होते. बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि फाईन लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा आणि इथून मात्र पाहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे आणि इथून मात्र पाहू शकाल तिसरे पंच आमचे उपस्थित आहेत. योग्य डिसिजन थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आहे. अगदी योग्य चेंडू आहे आणि त्यानंतर इथून एक सिंगल घेतली गेली आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली ना तर मग 21 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. 7 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. या शेवटच्या बॉलवरती आहे ना मॅचचं चित्र स्पष्ट होईल. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला ना तर मग सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. अंतिम बॉलवरती मोठा स्ट्रोक अपेक्षित असेल टीम धुंडावडोली संघासाठी. राईट मोर द विकेटने. ओ यावेळी तो मोठा फटका आलाय. उंची आणि त्याचबरोबरीने लांबी अक्षय पाटील ने दाखवलाय. हा तडाखा उत्तुंग षटकार. वॉट शॉट. शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येणार टीम वीर बजरंग धुंडावडोली संघासाठी महत्वाचं होतं आणि अक्षरशः तो षटकार ठोकलाय अक्षय पाटीलनं. आता या मॅचला कलाटणी मिळाली या षटकाराच्या साह्यानं. आता या मॅचमध्ये चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 बॉलमध्ये धावा काढायचे 16. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग घेऊ नका कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग.
मात्र इथून आता शेवटचे 6 बॉल टाकण्याकरिता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कारण अशा मुमेंटवरती गोलंदाजावरती दबाव असतो आणि त्या दबावाला बाजूला ठेवून गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे. आणि इथून ही जबाबदारी दिली बाबूच्या खांद्यावरती. एक अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, आता कमालीची गोलंदाजी करेल का, अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत. आणि कुठेतरी आकाशला मागे ठेवलाय, आकाशला आज संधी दिली नाही आहे गोलंदाजी करण्याकरिता. आणि इथून मात्र हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि विजयाकरिता 16 धावांची गरज आहे. संपूर्ण संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे आणि ज्या वेळेला संघ तुम्हाला संधी देतो ना, मग त्या संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं आहे. चला, विनंती आहे की आपण स्पीडअप करा. आम्ही सातत्याने तुम्हाला सांगतोय स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि स्ट्रायकर एंडवरती प्रथमेश. 6 बॉल 16ची गरज. आता सामना मात्र दोन्ही बाजूने आहे. षटकातला पहिला बॉल असेल बाबूचा. अकूट टप्प्याचा बॉल हुक केला बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. खरं तर इथे मात्र सिंगलच आली आहे. सन्माननीय नामदेव जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती, या स्पर्धेमध्ये आपलं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. तर इथे पहिला बॉल अकूट टप्प्याचा होता, हुक करण्याचा प्रयत्न, तिथे सिंगल आली आहे. 5 बॉल विजयाकरिता 15 धावांची गरज. अक्षय पाटील इथे मात्र त्याने षटकार ठोकलाय. षटकार ठोकल्यानंतर आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती पुनश्च एकदा आणून ठेवलं गेलंय. बाबूचा पुढचा बॉल. आडव्या बॅटने यावेळी इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव तर मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा इरादा नाही आहे, जोखीम उचलली नाही आहे अक्षयने आणि प्रथमेशने. प्रत्येकी बॉलवरती सिंगल येते. पहिल्या बॉलवरती सिंगल, परंतु विचार केला ना तर दोन्ही चेंडू हाफ ट्रॅकर होते. दोन्ही चेंडूवरती संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची आणि ती संधी इथे गमावली आहे. आता 4 बॉल आणि विजयाकरिता 14 धावांची गरज. मॅच ऑन आहे. हा सामना संपलेला नाही आहे, हा सामना बॅलन्स आहे दोन्ही टीम्स करिता. बाबूचा पुढचा बॉल सामना करेल प्रथमेश. ओ, यावेळेचा बॉल अगदी पाहिला तर जागते रहोचा इशारा दिलाय आणि 1 बाउन्सचा इशारा दिलाय पंचांच्या माध्यमातून. बाउन्सरचा मारा केलाय, तिखा बाउन्सर होता. चला, पंचांचा निर्णय अंतिम आहे. नो आर्ग्युमेंट. टीम महापोली लगेचच मॅच सुरू करा. टीमची धावसंख्या असेल धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत 29 धावा, 3 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. फर्स्ट ऑर्डिंग गोलंदाजासाठी असेल, फर्स्ट बाउन्सरसाठी. आता इथून मात्र 3 चेंडू शिल्लक आणि सामन्यासाठी विजयी करता 14 धावांची गरज. षटकातला पुढचा बॉल बाबूचा सामना करेल प्रथमेश. इनसाइड एज अतली कडा घेतला आणि इथे मात्र पहा खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसिफ शेख कडून ही चुकी झाली आहे आणि दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. चौकार. इथे नशिबाची साथ देखील मिळाली आहे. 3 चेंडू आणि 14ची गरज होती. तिथे आसिफ शेख कडून चुकी झाली आहे आणि तिथून या 4 धावा आली आहेत. आता मात्र या मॅचला कलाटणी मिळाली आहे परत एकदा. 2 बॉल आणि 10 धावांची गरज. कदाचित ही चुकी टीम महापोली संघाला भागात ठरेल. हा निर्णायक बॉल आहे. या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर मग सामना अटीतटीचा होईल. 2 बॉल 10ची गरज. गोलंदाज सज्ज होत आहे पुढचा बॉल घेऊन प्रथमेश करिता. खराब शॉट सिलेक्शन. या कंडिशनला रिव्हर्स खेळणं गरजेचं होतं का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. इथून मात्र पाहिलं तर डीप बॅकवर्ड नाही आहे, थर्डमॅन देखील नाही आहे, मिड ऑफ देखील नाही आहे, एक्स्ट्रा कव्हर देखील नाही आहे आणि त्याच अनुषंगाने आणि तेच ध्येय प्रथमेशने डोळ्यासमोर ठेवलं होतं, परंतु तिथे त्याच्या वाट्याला अपयश आलंय. आता 1 बॉल आणि 10 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल आणि इथून सामना जिंकलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली. हा संघ इथे विजय होतोय. खूप खूप अभिनंदन टीम महापोली. आणि हा